जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु जय सर. गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु. आज आपलं लवकर संपेल, मग काय करायचं विचार करावा लागेल. हम्म. पण आता एकच उक्ती बाकी आहे. आहात का उषाताई? हो आहे ना, आहे आहे. किती झाले? 14. आवाज येतोय का माझा? हो, येतोय येतोय. हो येतोय ना. हा, येतो. हा. आता ह्यांची परीक्षा कधी आहे? फेब्रुवारी मध्ये 22 असं सांगितलेलं आहे. 22 फेब्रुवारीला आहे का? मग 22 तुमचा तारखेला. तुम्ही ग्रुप तयार करून तुमची रिव्हिजन सुरू करा. आहे हा. का कोणी कॉम्प्युटर सेवी आहे का ग्रुपमध्ये? कुठल्या हो, ग्रुपमध्ये सर? ह्या ग्रुपमध्ये तुमचा ग्रुप कोणी झूम वगैरे इन्व्हाइट हे करून जरा कोऑर्डिनेट करू शकेल नाही. असं कोणी आहे का? मला तर नाही जमणार. झूम मी इन्व्हाइट करू शकते, मतलब म्हणजे झूमची मीटिंग मी लिंक पाठवू शकते सर. ओके. पण मग थोडं कोऑर्डिनेट पण करावं लागेल तुम्हाला, एक झूम मीटिंग हे करून. आणि मग पण मग मी करू शकते, नखादेव, मी करू शकते, पण मी US मध्ये आहे, त्यामुळे त्यांचं नाही, कसं काय, वेळेच हे होणार नाही. हा, नाही नाही, टायमिंगचा तुम्हाला थोडा तुम्हाला थोडा वेळ प्रॉब्लेम सुटेबल नाही होणार. कारण काय माहिती का, तुम्ही प्रत्येक धड्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे आता. हो हो, म्हणजे बरोबर इतकं आहे. सोपं, म्हणजे मनावर घेऊन केलं ना तर खूप छान मार्क पडेल. हा. पण असंच सोडून दिलत ना तर मग कठीण आहे मग. म्हणून अभ्यास करत राहिलात की मग पुढे पण सोपं जातं हो सगळं. बरोबर आहे. ह्या बरोबर आहे. दृष्टीने मी म्हणत होते, प्रॅक्टिस हा. म्हणजे पूर्ण किंवा मग सरांशी बोलून ठरवायला पाहिजे. राजेश सर. हो, सरांचा फोन हा. होता मला, काय कराल ते ग्रुपमध्ये ठरवा आणि सांगा असं म्हणत होते सर. अच्छा. किंवा ऑल्टरनेट डे ला ठेवून मग हा, प्रॅक्टिस घ्यावी लागेल तशी. प्रॅक्टिस घ्यायची, असं हीच रिव्हिजन वेळ घ्यायची चालत असं. असेल तर मी कोऑर्डिनेट करू शकते. ही वेळ चालेल का सगळ्यांना? हो, क्लासचीच वेळ. हो चालायला काय चालेल हरकत नाही. हा, चालेल चालेल चालेल. पण मग तुम्ही कसं करणार ते, म्हणजे चालेल. जर इन्व्हाइट हा, पाठवलं तर हा, मग अनघात इन्व्हाइट पाठवल्यावरती मग त्यांना ते लॉग इन करून मग एक म्हणजे तुमचा एक ग्रुप, नाही, लिंक दिली तर नाही, मी जो झूमचीच लिंक जनरेट करणार आणि हा ते पाठवणार. आणि पाठवणार. हा, मग तुम्ही ऍडमिन ज्या होणार वेळेला त्याचे. साधारण हे करता येईल. तुम्ही मग हा. ऍडमिन होणार आणि तुम्हालाच मग ते लॉग इन करून मग ते ऍक्च्युली चालू करावं लागेल दरवेळेला, हो, आणि मी इतर फक्त जण म्हणजे जॉईन करतील. हम्म. काय म्हणत होतात? परमिशन पाहिजे असं न करता, नुसतं एनीबडी हुएवर क्लिक ऑन द लिंक कॅन ऍडमिन, म्हणजे हा, या सगळ्या लोकांचे फक्त हे करता येईल, ज्या नाही, लिंक लोकांना. जॉईनचं तुम्ही करू शकाल, पण ऍटलीस्ट हो, जे इनिशिएशन जे आहे, स्टार्ट जे आहे ते एक, तुम्ही तर झूमचं फ्री फ्री आहे ते वापरलं तर ते 40 हा, मिनिटच असतं आणि त्याला एकच हे हो हो असतं. हो ते हो हो, मल्टिपल नाही करता येत. म्हणजे लॉग इन पासवर्ड नाही शेअर करावं लागेल जिथं कोणी करायचं असेल त्याला. राईट. म्हणून म्हटलं की नाही, मग आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर परत तेच परत लिंक पाठवून कंटिन्यू करता येतं दुसऱ्या ह्याच्यामध्ये, म्हणजे हो हो, ती मग तुम्ही 40 रियूज मिनिट करू शकता. करायचं असेल तर. तुम्हाला हा, वाटली 40 मिनिटं सफिशियंट नाही तर तुम्ही त्याच लिंक, तुम्ही लॉग आउट तर व्हाल पण त्याच लिंक ना परत तुम्ही जॉईन करू शकाल, तो हा, इश्यू नाही. म्हणजे एक ऑप्शन मी ठेवून देते ह्या वेळेचा. हम्म. पण बाकीच्या म्हणजे दुपारी जर कोण भारतात जे आहेत त्यांना जर करायचं असेल तर त्यांनी आणखीन एक, पण हीच वेळ बरी पडेल ना सगळ्यांना, सगळ्या काहीच प्रश्न नाही. एकत्र पण हो. पण म्हणजे त्या आणि ह्यानी मध्ये मध्ये दुसरं ऑल्टरनेट डे कोणीतरी तुम्ही कोऑर्डिनेट करू. घेतली रिव्हिजन, मला असं वाटतं ऑल्टरनेट डे उषाताई आणि सरांनी घेतली आणि ऑल्टरनेट डे आम्ही ग्रुप करून करायचं. हा, चालेल म्हणजे तसंही तसं आमच्या केलं. चालेल. शंका असतील काही हा, आल्या तिथे म्हणजे तुम्ही आम्हालाही नाही. तुम्ही एक धडा घ्या तुमच्या हा, वेळेला आणि दुसऱ्या दिवशी मग त्याच्याबद्दल काही शंका असेल तर मग दुसऱ्या शंका दिवशी असल्या तर. हा, हम्म.
तसं करू मग आपण, म्हणजे मग या ऍटलीस्ट आणि 10. तीच लिंक ठेवूया, म्हणजे हीच लिंक दुसऱ्या दिवशी ठेवूया आणि एका दिवशी ही जी हा दुसरी हा अल्टरनेट लिंक असेल ते ठेवू. तुम्ही एक चालेल. दिवसाआड सर घ्या, सर आणि मॅडम. हा मग एक दिवसाआड एक घेऊ दिवसाआड. आणि हा. मग तुम्ही जो दुसरा ऑल्टरनेटिव्ह डेज राहतो त्याच्यामध्ये तुम्ही एक एक धडा घेऊन प्रॅक्टिस करा. त्याच्यामध्ये काही होय. शंका असेल तर मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी विचारता येईल. विचारा, म्हणजे तसं पण करता येईल आपल्याला. म्हणजे एक एक चॅप्टर आपला 2 हो. दिवसात होऊन जाईल असं, किंवा डिपेंड्स, म्हणजे काय काय खूप मोठे आहेत. हा हम्म. हीच म्हणजे वेळ तुमचं चालेल आणि बालबोधचं तर आता घ्यायलाच नकोय ना, यांना फक्त ते प्रारंभच घ्यायचंय ना. प्रारंभच ना, बालबोध झाला आता, हा आपली परीक्षा संपली. बरोबर, ह्याचेच धडे, बालबोधची हे परीक्षा 12 पण झाली. धडे आहेत काहीतरी. हा, हा तर त्याच्यामधले काही शंका किंवा काय असेल तर मग दुसऱ्या दिवशी मग ते आपण घेऊ शकतो तसं. हा. हो. हो ना, आणि तसं. पहिले पहिले धडे जरा म्हणजे सोपे आहेत, कारण त्याच्यामध्ये हा दुसरं सोपे काही आहेत, आणि जिथे वाक्य वगैरे आहेत ती सगळी वाक्य आपण त्याचाच परत जरा रिपीट करायची काही गरज नाही. त्यातली काही एखादी शंका असेल तर मग ठीक आहे. हा. म्हणजे पण प्रत्येकाने उषाताई किंवा राजेश सर, तुम्ही कसं केलं होतं ते जरा तुम्ही शेअर केलं तर मग ते सोपं जाईल आम्हाला पहिल्या दिवसापासून. म्हणजे पहिला धडा समजा घेतला तर ते काय कोणी धडा वाचायचा किंवा काय कसं करणार म्हणजे असं. हो ना, हो. हा वाचायचं एकाने हा आणि अर्थ सांगायचा पण प्रयत्न करायचा. हा आणि समजा म्हणजे आता मी वाचलं आणि मला अर्थ नाही सांगता आला, तर मग ज्याला सांगता येतो त्यांनी गोंधळ न घालता सांगायचा अर्थ. आणि मग म्हणजे आणि ज्यांनी लिहिलेलं पण नसेल त्यांनी लिहून पण घ्यायचं. म्हणजे असं आम्ही करत होतो. म्हणजे की कारण काय होतं, प्रत्येकाकडे लिहिलेलं असतंच असं नाही, किंवा पीडीएफ आता सरांनी उपलब्ध करून दिले म्हणून. आमच्या वेळेला पीडीएफ वगैरे काहीच नव्हतं. हा, ते तो तर आम्हाला होतं, म्हणजे आमचं हँड आमच्या रिटन बॅचने जसं. ते तयार केलं. उन्नतीताई म्हणून आमच्या बॅचमध्ये होत्या, त्यांनी ते तयार केलं हे सगळं पीडीएफ म्हणून तुमच्यापर्यंत आलंय बरं का. त्यांचं हा खरोखर हा. आभार आहेत. धन्यवाद, हा. त्यांचे हो खूप धन्यवाद. हो, त्या आता कोविडला बसते त्यांना मध्ये मुलांच्या परीक्षांमुळे वगैरे जमलं नव्हतं आमच्या बरोबर परीक्षेला बसणं. पण हे हा. सगळं तयार करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग आहे, नाही, उन्नतीताई. हे खूप म्हणजे आम्हाला म्हणजे ह्याचा उपयोग खूप होतोय उपयोगाला आलं. पीडीएफचा. हो. खूपच होतो उपयोग. हा. हो आणि म्हणजे हो. कुठेही अडलं तरी आपल्याला वाचता येतं, बघता येतं की ह्याचा अर्थ काय, बरं. त्याचा अर्थ काय, किंवा हे कसं काय हा. वाक्य झालंय बाबा. आमच्या वेळेला काहीच नव्हतं, काहीच नव्हतं. हे आम्ही हम्म. हा. पण बरं झालं ते तयार केलं म्हणून. म्हणजे पुढच्या हो, बॅचला पण ह्याचा उपयोग होणार सगळ्यांचा, हो सगळ्यांना. हो हो. मी एक काम करतो, ही जी आपण पीडीएफ प्रेझेंट करतो का त्याच्यामध्ये मी खूप बऱ्याचदा काय काय ऍड केलेलं आहे, काही करेक्शन पण केलेले आहेत. तर मी हा. परत एकदा ह्याची पीडीएफ करून पाठवून देतो, म्हणजे तुम्हाला एक रेफरन्स राहील. पण माझं सांगणं आहे ग्रुपवर की पाठवा. ग्रुपवर हा. पाठवतो. पण माझं सांगणं आहे की तुम्ही शक्यतो ह्याला रेफर करू नका. कारण काय होतं, रेडीमेड आन्सर समोर असं की आपलं खरंच येते की नाही ह्याचे ते कळत नाही. ते तुम्ही जर हा, स्वतः बरोबर पण आहे. प्रयत्न त्यांना कराल. चालनाच देत हा नाही मग. हा, तुम्ही स्वतः सर प्रयत्न त्या कराल. ह्याची पण पीडीएफ असेल तर पुस्तकाची पीडीएफ परत एकदा तुम्ही जेव्हा टाकाल तेव्हा पुस्तकाची पीडीएफ पुस्तकाचे मी हे करा, म्हणजे मग बघतो आम्ही माझ्याकडे पुस्तकाच्या आहे का. प्रमाणे जातो. हा म्हणजे मग हे पीडीएफ ज्यांच्याकडे आहे त्या म्हणजे रेफर करायला चांगलं आहे. पण जेव्हा आम्ही क्लास किंवा हे करू, कोऑर्डिनेट करू, तेव्हा ते उत्तरं नसलेलं हे वाचलं की मग ते बरं पडेल असं, म्हणजे दोन्ही एका वेळेला असं. माझ्याकडे आहे का मला माहित नाही धड्याची, मी बघतो, म्हणजे असेल तर मी पाठवून देईन. हा. ठीक आहे. आपल्याकडे पुस्तकं पण नव्हती तेव्हा सर. हम्म. आपल्याला नंतर पुस्तकं दिली सरांनी, हो. उशिरा दिलीत. आम्हाला फक्त ते सर हे द्यायचे पीडीएफ, म्हणजे हे फक्त जे धड्यामध्ये आहे. त्या हा दिवसाचं त्या हा, त्या दिवसाचं त्या शिकवलेलं. दिवसाचं आम्हाला हे सगळं एकदम पण हम्म. पुस्तकासारखं पण मिळालेलं नव्हतं तेव्हा. हम्म. हे. पण पण बुद्धीला मात्र चालना द्यायची, नाहीतर मग हो, कारण ते स्वतः केलं नाही ना. गंजून जाईल बरं का. हा, बुद्धी गंजून जाईल मग. कारण शिकवताना सुद्धा तुम्ही जेव्हा ऐकता तेव्हा तुम्हाला वाटतं की हे सोपं सोपं आहे, आपल्याला कळेल म्हणून. पण जेवढी तुम्ही हो. स्वतः बसून जेव्हा करायला लागाल ना तेव्हा मग ते अडचण येते. म्हणून म्हटलं की हम्म. आणि हे पाठ नाही करायचं. सुभाषित उक्ती वगैरे ठीक आहे, पाठ केले तर तुम्हाला पुढे त्याचा उपयोग पण करता येतो. पण बाकीचे शब्द हा वाक्य जिथे आहे, जिथे भाषांतर करायचंय, जिथे हा मराठीतून संस्कृत, संस्कृतमधून मराठी, याचं पाठांतर शक्यतो नका करू. कारण काय ना, हो पाठ करून शिकणं नाही होत, ते फक्त परीक्षेपुरतंच होतं आणि मग परत विसरून जाल.
त्यामुळे तुम्ही समजून घेऊन स्वतः करायला पाहिजे. तुमची स्वतःची हम्म. थिंकिंग प्रोसेस, ती विभक्ती, हम्म. काय त्याचा प्रत्यय अर्थ आहे, काय आणि त्या प्रत्ययाप्रमाणे त्याचा काय शब्दाचा अर्थ होऊ शकतो, अशा दृष्टीने तुम्ही स्वतःहून विचार केला तर मग तुम्हाला मग ते कॉन्फिडन्स येईल की आपण करू शकतो म्हणून. आणि नाहीच तर मग रेफर करायला काहीच हरकत नाही पहिल्यांदा वगैरे. पण जेव्हा तुम्ही परत रिव्हिजन करा, रिपीट करा, तेव्हा शक्यतो टाळा उत्तरं बघायचं. आणि सुभाषितं आणि वगैरे एक सजेशन हम्म. सजेशन अजून एक तुम्हाला मी असं देईन की तुमच्या प्रत्येक धड्यात नवीन शब्द आलेले आहेत. प्रत्येक धड्यात. तर ते नवीन शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. हा. कशासाठी? तर हे आणि शब्द रिलेट easily आपल्या डोक्यात जात नाहीत. डिक्शनरी तयार करा असं. हा, शिखा म्हणजे शेंडी, पण दीपशिखा म्हणजे ज्योती, दीपज्योती म्हणजे असं वेगवेगळे असे फरक असलेले, किंवा कुंडलिका म्हणजे जिलबी, पुरिका म्हणजे पुरी, पुरिका म्हणजे ते पुरी. लिहिलेच मॅडम धडा झाल्याबरोबरच लिहिले के चंद्र हा, टर्ही आणि ते वहा. वाचा, मात्र वाचा. कारण काय माहिती, आता तुम्ही जेव्हा प्रवेशला जाल ना, तर हे बरेचसे शब्द तुम्हाला विसरायला होतील. आणि तेव्हा त्यामुळे आणखी नवीन शब्द पण येतील, मग तो खूप लोड आल्यासारखं वाटेल तेव्हा. होय. आणि मग पहिलं जेव्हा विसरून वाक्य जाईल. तयार करायची वेळ येते ना, मग तेव्हा आपल्याला ते शब्द समजत नाही. मग वाटत बसतो आपण, अरे बापरे याला काय शब्द आहे. तर आता ही सवय केली ना, लिहून काढून परत परत ते वाचणं, ही जर सवय केली तर ते शब्द लक्षात राहतात आपल्या. आणि मग पुढे प्रवेशमध्ये म्हणजे आत्ता सुद्धा प्रारंभिक मध्ये सुद्धा जर मराठीचं संस्कृत करा म्हटलं की लगेच तुम्हाला तो शब्द आठवेल. त्या दृष्टीने हा अभ्यास म्हणजे आपण जसं कॉलेजमध्ये होतो किंवा शाळेत होतो ना, तेव्हा जसा अभ्यास करत होतो ना, तसा अभ्यास करायचा आहे. आता आपण मोठे झालो म्हणून आता अभ्यास करायची गरज नाही वगैरे, ते नाही बरोबर होणार. बरोबर आहे. हा, विद्यार्थीच राहायचंय कायम आपण. होय. हा. म्हणजे तुमच्या नातवंडांनी म्हटलं पाहिजे, आजी तू अभ्यास करते आजी म्हणजे मला अभ्यास पण करते. करायला पाहिजे. चला आपण चला, पटकन ते काय राहिले? दोन राहिले ते संपवून टाकू. आपण हं. न सिंचती पुष्पाती शुष्क तरुणपर्यंत होतो काल. कोणाला काही शंका आहे का ह्याच्याबद्दल? आपण हे काल घेतलं होतं. अर्थ न बघता अर्थ सांगा बरं अर्थ पटकन सांगा कोणीतरी. बघू. वाचू नका. स्वतः डोकं लढवून सांगायचा प्रयत्न करा. पुष्पार्थी ज्याला कोण? फुलाची आशा धरण फुलाची आशा आहे, त्याला आशा आहे तो फुलं हवेत झाडाकडून, तर तो काय करेल? तो वाळलेल्या वाळलेल्या झाडाला पाणी वाळलेल्या नाही झाडाला घालणार. पाणी घालेल का? हा? फुलाची अपेक्षा करणारा हा. वाळलेल्या झाडाला पाणी घालणार नाही. हा, पूर्णपणे झाड वाळून गेलंय, त्याला हिरवी फांदी पाणी घालून उपयोग काय त्याची नाही. सुटताच नाहीये, अशा झाडाला तो पाणी घालेल का? नाही घालणार. कारण नाही हे घालणार. पूर्ण वाळून गेलेलं झाड आहे. मग तो कुठल्या झाडाला पाणी घालेल? तर जे झाड हिरवं आहे, ते त्याला फुलं घालेल. देण्याची हो. शक्यता आहे, अशाच झाडाला तो पाणी घालेल नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, पुष्पार्थी म्हणजे काय? ज्याला पुष्पांची म्हणजे फुलांची इच्छा आहे, अपेक्षा आहे, तो अपेक्षा आहे. सिंचती म्हणजे पाणी घालणार नाही. शुष्क तरुण, शुष्क म्हणजे वाळलेलं वाळलेलं झाड. असं पटकन आपल्या डोळ्यासमोर त्याचा अर्थ आला पाहिजे. पण हे प्रयोग पण येणार का परीक्षेला? नाही. प्रयोग नाहीये. प्रयोग फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहे. तो जास्तीच कठीण असेल प्रयोग तर तुम्ही तो ड्रॉप करा, म्हणजे असं. किंवा तुम्हाला जर वाटलंच की अरे आता आपल्याला तर म्हणजे समजा 2च्या ऐवजी 3 मार्क वगैरे असतील, तर 3 मार्क आले तर मग तुम्ही स्वतःच वाक्य तयार करून लिहू शकता. तोच प्रयोग लिहिला पाहिजे असं काही नाही. नाही, पण शक्यतो 1 नाही मार्क नसतात जनरली. नाही येत तसं. फक्त अर्थ विचारला जातो. फक्त अर्थ सांगा असंच असतं ना सर? हो हो हो. म्हणजे आपण भावार्थ काल पेपर बघितला सोडवूया ना होता. 1-2. राजेश सर, हा, आपण सरांकडनं 1-2 पेपर घेऊयात आणि घेऊया ना. बरोबर सोडवूया आपण सगळे मिळून, हा. आणि मग त्यांना अभ्यास करू दे. हो चालेल. हो चालेल, अच्छा, तसंच म्हणजे चालेल. आधी पेपर सोडवूया का? होऊ दे ना. आधी आधी- तेच म्हटलं मी. आधी आधी रिव्हिजन होऊ दे. रिव्हिजन होऊ दे आणि मग आपण पेपर घेऊ, म्हणजे ऍटलीस्ट जरा बरं होईल ते. बरं, पण मग लवकर आणखी पाहिजे रिव्हिजन. हा, तेच होईल ना. म्हटलं. बरं चालेल, तसं करू चालेल.
2-3 कधी कधी दिवस आपण कसा अभ्यासाला अभ्यास द्या. करतो बघा, आपण SSC ला होतो तेव्हा आपण काय करायचो, अर्थात आपल्या शाळेत शिकवून झाल्यानंतर प्रश्नपत्रिका बघायचो आपण. मॅक्सिमम कुठले कुठले प्रश्न आलेत, कुठल्या कुठल्या धड्यांवर जास्त प्रायोरिटी आहे वगैरे, हे असं बघून मग आपण तसं जास्त लक्ष देऊन अभ्यास तसं तसं करायचो. मग आपण एक तर काम करू, आपण आहे ना एक पेपर सोडवू, म्हणजे ऍटलिस्ट पॅटर्न काय तो तो सुद्धा कळेल, आणि मग त्यांना हा मग ते रिव्हिजन करताना त्या पॅटर्नने मग अभ्यास केला की जास्ती मला वाटतं बरं पडेल ते. हो, चालेल. मग आधी त्याप्रमाणे अभ्यास करायला पण बरं होईल. हो परीक्षा एक ऑनलाईन असेल का सर? ऑनलाईन आहे का परीक्षा? म्हणजे जशी तुम्ही हो दिली ना, ही दिली ना, तशीच घ्यायची, तशीच आहे ती सुद्धा. नाही तुम्ही बाळबोध दिली ना, तशीच असणार ती. हो. नाही पण पण पेपर बाळबोध सरांनी कसं केलं की पाठवायचे का? त्यांना हो तपासायला तेव्हा लावलं. पाठवावं लागेल. हा हा तसं ओके. नाही. हां. हा हं. यावेळेला एक तुम्हाला उत्तरपत्रिका पण येईल तुम्हाला, ठीक आहे ना, अच्छा. सर पाठवतील, आणि त्याच्यावरती मग उत्तरपत्रिका पण आहे का? हो 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 त्या ठराविक वेळेत कंप्लीट करायचा पेपर आणि PDF करून सरांना पाठवायचा आणि नंतर पाठवायचं. उत्तरपत्रिका पोस्टाने लगेच पाठवायची दुसऱ्या सरांना दिवशी. पाठवायची. हा अच्छा. हं. चला पुढे करूया. चला त्या ठीक आहे. श्लोकामध्ये आणि बाहेरच्या त्या देशात आहे श्लोकामध्ये मला ते शंका आहे. ऑनलाईन स्कॅन करून पाठवायचे का? हो 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 PDF स्कॅन करून PDF करून सगळ्यांनीच पाठवायची लगेचच अर्ध्या तासामध्ये. हा मग नंतर म्हणजे ओरिजिनल उत्तरपत्रिका ज्याच्यावर आपण हस्तलिखित आपलं आहे ती उत्तरपत्रिका पोस्टाने पाठवायची. ओके. हं. किंवा मग पोस्टाने तुम्ही पण जर स्पीड पोस्ट बाहेर देशी असाल आणि पोस्टाने पाठवणं शक्य नसेल, किंवा खूप वेळ लागणार असेल त्याला, तर मग सर मग अलाव करतात, किंवा ते सर मग स्वतः प्रिंट आउट काढतात. बर ओके, म्हणजे अगदीच ओके. US वगैरे, कारण यायला पण वेळ लागेल, मग तेवढ्या वेळात ते हो सरांकडे पोचली पण पाहिजे ती, म्हणून. हो साधारण 10 दिवस तरी लागतात. हम्म. 4 ते 6 दिवस तरी. आणि ला- किती 3 तासाचा पेपर? 3 तासाचा का नाही, पेपर? 50 दोन मार्काचा 2 तासाचा, ठीक आहे ना. अच्छा. 10:30 ते 12:30. हा, तो टायमिंग वगैरे येईल, सर काय हम्म. ते सध्या मला माहित नाही. साधारण 50 मार्काचं असतं. हं. 50 मार्काचा असतो सर पेपर. हो 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 50 मार्काचा. आता सर मग उद्या काय करायचंय? उद्या हा क्लासच्या वेळेला आम्ही रेग्युलर हे करू, आणि मग उद्या काय उद्या करायचंय ते तुम्ही संक्रांतीची सांगा. सुट्टी आहे. हो उद्या सुट्टी आहे का? हो, उद्या सुट्टी घेऊ हो. आपण. उद्या संक्रांत. परवा 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 इलेक्शन आहे. अरे हो इलेक्शनची पण सुट्टी. नको 14, नको 15 सुट्टी, नको 16. नको बर तरी काय इलेक्शन असणार. 16ला सुरू. इलेक्शन मुंबईतच आहे, बाकी बाहेरच्या गावात तिथे नसेल कदाचित इलेक्शन. नाही आमच्याकडे नाही, त्या पुण्यात 2 पण दिवसात आहे. पुण्यात अभ्यास आहे. करता येईल ना. त्या 2 दिवसात पुण्यात अभ्यास रिव्हिजन करायची मग आपण. चालेल. हो 16 नाही का? तारखेला मग तुम्ही ऑनलाईन सगळ्यांनी म्हणजे ऑनलाईन येऊ त्याच आम्ही. लिंकला जॉईन व्हायचं हा 16 बरोबर. तारखेला. मी लॉग इन करेन 16ला. त्याच्या आधी मी हा, काम आणि करतो, पेपर सरांना घेऊन विचारून एक पेपर टाकता येतो का विचारतो मी त्यांना, म्हणजे ऍटलीस्ट तुम्हाला एक 2-3 दिवस ते रिफर करायला मिळेल पेपर, आणि मग तो बरोबर. पेपर पाहिजे तर मग आपण मग 16 तारखेला घेऊ. म्हणजे हा तुमची पण 16 तयारी तारखेला. असेल, आणि मग एक म्हणजे एक लाईव्ह पण होऊन जाईल. आणि शक्यतो आपण त्याच 40 मिनिटाच्या मध्ये तो सगळा पेपर सोडवायचा, मी सगळं लाईन बाय लाईन घ्यायची गरज नाही, ठीक आहे. तर मग बघू आपण कसं करायचं ते 16 म्हणजे तारखेला. आणि 2 दिवसात शक्यतो वाचून ठेवा. हा, सुट्टी दिली म्हणजे मी शक्यतो सांगतो वाचून सरांना ठेवा. पेपर आज किंवा उद्या टाकायला, म्हणजे ऍटलीस्ट तुम्हाला एक रेफरन्स राहील. ओके, हा आणि मग ग्रुपवर टाकतील सर पेपर, आणि मग तो पेपर आपण सोडवू. आपण सोडू 16 चालेल. तारखेला तो, ठीक आहे. सर माझी एक शंका आहे या श्लोकामध्ये. ते फुलाची इच्छा करणारा वाळलेल्या झाडाला पाणी घालणार नाही, म्हणजे इप्सित साध्य करण्यासाठी कष्ट करायला तयार असतो, असा होईल का अर्थ? नाही, तसं नाही होणार. करायला तयार असतो का नसतो असं नाही होणार. असं नाही होणार. म्हणजे असं म्हणताय का ना, हा, जिथे म्हणजे फळ फूल हवं आहे मिळण्याची म्हणून मी पाणी घालतो. जिथे फळ मिळण्याची शक्यता आहे तिथेच गुंतवणूक, मी काल म्हटलं होतं ना, जिथे फळ मिळण्याची शक्यता आहे तिथेच गुंतवणूक किंवा कष्ट करणे शहाणपणाचे ठरते. आता वाळलेल्या झाडाला जर पाणी टाकलं तर वाळलेल्या झाडाला काही फुलं येणारच नाहीयेत.
नाहीच आहे. हो. त्यामुळे त्याला टाकून फायदा नाही, असं अशा दृष्टीने ते. आणि ते त्या ओळीचा अर्थ नाही कळला मला. कुठचा? लक्ष्मीची किंवा वैभवाची प्राप्ती केवळ अनुकूल त्याचा आणि ऍक्च्युली रस अर्थ काय असा केल्याने आहे, कष्ट केल्याने पैशाची प्राप्ती होईल, नफा होईल, काहीतरी मिळण्याची इच्छा धरतो माणूस. त्याच्याकरता जर तुम्ही कष्ट केले आणि ते मिळतच नसेल तर त्याच्याकरता कष्ट करून उपयोग नाही. नाही नाही, ह्या ओळीचा अर्थ नाही हा समजला ओळीचा मला. अर्थ फायदा असा व्हायला आहे, पाहिजे काहीतरी. रमोपलब्धी हा. म्हणजे जरी मिळत असेल तर रमोपलब्धी म्हणजे करावे. रमायाः उपलब्धी समासयः षष्ठी तत्पुरुष म्हणजे हम्म. लक्ष्मीची प्राप्ती, पहिल्या शब्दाचा अर्थ. ठीक आहे. आता सरस स्थाने म्हणजे रसयुक्त किंवा सुपीक. सरस, आपण सरस शब्द वापरतो ना, जिथे सुपीकता आहे, जिथे काही ज्युसी आहे आपण म्हणतो, चांगलं चांगलं रसयुक्त किंवा सुपीक ठिकाणी. आहे. एव संभवती म्हणजे लक्ष्मी सुद्धा अशा ठिकाणी संभव आहे. म्हणजे इथे लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी देवी न धरता वैभव म्हणा, लक्ष संपत्ती, धन संपत्ती. अशा ठिकाणीच शक्य आहे. म्हणून म्हणून तस्मात उच्चते म्हणजे म्हणून म्हणतात, न सिंचती पुष्पाती शुष्क तरुण. म्हणजे जिथे लक्ष्मीची प्राप्ती होण्याची शक्यता असेल तिथेच प्रयत्न करावा, अशा दृष्टीने ते. ठीक आहे ना. म्हणजे जर पूर्ण वाक्याचा अर्थ सांगायचा झाला तर लक्ष्मीची किंवा वैभवाची प्राप्ती केवळ अनुकूल आणि रसपूर्ण ठिकाणीच शक्य असते. म्हणूनच असे म्हटले जाते की फुलांची इच्छा करणारा माणूस कधीही वाळलेल्या झाडाला पाणी घालत नाही. म्हणजे आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार, पोहरात कुठून त्याप्रमाणे. येणार तसे होईल. पण ते ती म्हण थोडी इथे बसत नाही ऍक्च्युली, ते इथं बसत नाही सर. बसत नाही तिथे ती. धडात नाही ते बसणार नाही तर. नाही 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 बसत. नाही. हा म्हणजे जे तिथे मिळवायचं नसेलच आहे, तर कसं. जे मिळवायचं आहे त्यासाठी फोकस तिथेच असला पाहिजे. योग्य इतर पाहिजे, ठिकाणी फोकस भरकटून योग्य चालणार पाहिजे. नाही. हा, बरोबर आहे, फोकस योग्य पाहिजे. योग्य ठिकाणी पाहिजे, जिथे तुम्हाला शक्यता आहे तिथेच ते केले पाहिजेत कष्ट, अशा दृष्टीने आहे. प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे आता प्रारंभची परीक्षा द्यायची असते तर प्रारंभचाच अभ्यास करायला लागेल असं. दिला का फीड तू? तेव्हा बाळबोधचा अभ्यास करून चालणार नाही असं. प्रयत्ने वाळूचे कण रगडितात ती पण मन लागू नाही 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 पडत. नाही 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 ती पण नाही पडत लागू. नाही पडत ते. किती प्रयत्न केला तरी तिथं काय मिळणार नसेल तर तिथं मिळणारच तर नाही. उपयोग काय करून. चला पुढे जाऊया. पुढे जाऊया चला. डिस्कसच चाललंय, डिस्कशन. आज वेळ आहे आपल्यापाशी भरपूर. अर्धा पिरियड गेला. चला पुढचं कोण वाचतंय? वाचू पुढे वाचा. न वंशवृक्षेषु फलन्ति कोण द्राक्षः. न वंशवृक्षेषु फलन्ति द्राक्षाः. दिसते तुम्हाला? हो हो. हॅलो. आवया आला. न वंशवृक्षेषु फलन्ति द्राक्षाः. वंश म्हणजे बांबू. म्हणजे बांबूच्या झाडाला द्राक्ष येतील का? बरोबर. न फलन्ति. न फलन्ति. इथे म्हणजे येत नाही. फळकाच्या लिहिले, फळक म्हणजे बांबू का? माहित नाही मला. कळक 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 हवं. म्हणतात. कळक म्हणजे बांबू. कळक झाले ते, कळक कळक म्हणजे आणि भर पण कळकाच्या मग झाडाला द्राक्ष वंश येते. वंश म्हणजे बांबू आणि वेळू हवं का तिथे? हो वेणू आहे, बांबू किंवा वेणू. वेळू वेणू न आवाज येत नाहीये. वेळू म्हणतात असं मला वाटलं हो बांबूला. येतोय. हो हो, वेणू बांबू बरोबर आहे. किंवा वेणू. हो आणि कळक पण म्हणतात. अच्छा, कळक आहे का तो? क आहे का तिकडे? हो 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 हो. कळक नाही, कळक. फळच नाही खरं. अच्छा अच्छा. फळक झाले. कळकाच्या झाडाला द्राक्ष येत नाही. द्राक्ष येत नाही. पुस्तकामध्ये कळक आहे, बरोबर. ओके ओके. हम्म. आता एक प्रयोग मग आहे. सुमधुर हो. फलम सुमधुरे एव वृक्षे संभवती यतः न वंशवृक्षेषु फलन्ति द्राक्षाः. म्हणजे समधुरम फलम, पुस्तकात कळत आहे सर. गोड फळ. कळक आहे. बर, अतिशय गोड फळे पुस्तकात ही कळत आहे. अशाच गोडवा असलेल्या वृक्षावर लागते, कारण द्राक्षे कधीही बांबूच्या झाडावर लागत नाहीत. नाही. ठीक आहे. मग आता काय तुम्हाला भावार्थ काय कळला ह्याचा? एक मिनिट. म्हणजे हे कळक हे म्हणजे वेणू हे झाडाचं
त्याला फक्त हे बांबूच येतात. फळ कसं बरोबर काय लागणार मग? बरोबर द्राक्षाचा वेल वेगळा असतो ना. बरोबर म्हणजे जसे बीज प्रत्येक तसे फळ. झाडाची वैशिष्ट्य वेगळं असतं. बरोबर हं? म्हणजे प्रत्येक जसे झाडाचं वैशिष्ट्य वेगळं असतं. कुणा झाड म्हणजे सगळ्याच त्याला फळं येणार नाही. तसं असेल. बरोबर जे म्हणजे झाड असेल म्हणजे त्याचंच फळ जसे येणार. बीज तसे फळ. हा ज्याप्रमाणे हा काट्यांची किंवा वाळलेल्या बांबूच्या झाडाकडून द्राक्षासारख्या गोड फळाची अपेक्षा करता अपेक्षा येत करू. नाही. हो. किंवा आणखीन थोडं फिलॉसॉफिकल गेलं तर बेसिकली मूळ स्वभाव, संस्कार आणि मूळ स्वभाव. जसे दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांकडून चांगल्या कृत्याची अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. आणि हे पण होईल का सर? कारल्याला काही द्राक्ष येणार नाही. कडू झाडाला गोड फळ येत नाही. बरोबर कुठल्याच झाडाला कोणतं येणार? त्याचं त्यालाच येणार ना. त्याचं त्यालाच येणार ते. हा. म्हणजे कोणतेही नाही. फळ मिळवण्यासाठी त्याचे मूळ देखील हा. तितकेच श्रेष्ठ असतात. तसंच असावे लागते. म्हणजेच म्हणजे सर आंब्याच्या असं झाडाला म्हटलं आंबेच तर येणार. हा. सर असं म्हटलं तर पेरेल तेच उगवेल असं. हा जे खरं ते पेरतो तेच उगवेल. हो पण आपण ऍक्च्युली म्हणती पेराल तसे उगवते असंच आहे ना ते. हा. नाही तुम्ही गेलात वनामध्ये आणि द्राक्ष शोधताय आणि द्राक्ष शोधत असताना तुम्ही बघताय बांबूच्या झाडाकडे, अरे याला द्राक्ष कसे नाहीत. बांबूच्या झाडाला कसं? हा म्हणजे काय तर योग्य ठिकाणी योग्य वस्तू योग्य असते. वस्तू येते. हा बरोबर आहे. योग्य ठिकाणी ती वस्तू मिळेल असं. जिथं जे अपेक्षित आहे तेच मिळणार. ते तिथेच मिळणार. तिथेच मिळणार ते. हो. हे संपला आपला चॅप्टर. बरेचसे मराठी शब्द असे विस्मरणात गेलेत किंवा ते गायब झालेत. तसंच बांबूला कळप म्हणतात का? तो नाही कळक हा शब्द कळक कळपच मराठी म्हणतात. नाहीये. हो. कळक बांबूला मला माहिती कळपच होतं. म्हणतात. कळक हो हो म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा बांबू असतो, जाड असतो तो कळक. आणि हे बांबू असतात ते थोडेसे बारीक असतात. मग 2 म्हणजे पण दिवसात बांबू सगळा हा अभ्यास शब्द होणार का? इंग्लिशच आहे ना. भाजी पण करतात. हा 2 फळक दिवसामध्ये म्हटलंय ना, फळक की कळक? कळक कळक कमळाचा. कमळातला क म्हणतायत ते पुस्तक. कमळाचा हो कळप. हो हो हे करेक्ट करतो मी नंतर. हो. आणि बरं वेणू पण नाही ना, वेळू आहे तिथे. वेळूच म्हणतात अभ्यासासाठी खूप बांबूला. शुभेच्छा आणि वेळू आहे का ते? परवा हो सोडवायचे. वेळूच म्हणतात बांबूला. अगदी वेणू नक्की. म्हणजे ती बासरी. वेणू पहिला उकार आहे वेणूला. वेणू म्हणजे दुसरा उकार आहे ना वेणू. आणि हा साधा उकार आहे बासरी. पहिला. वेणू म्हणजे बासरी. हा पण आणि दुसरा वेणू म्हणजे उकार असला की बांबू असतो. बासरी. बांबूचीच बासरी असते ना. बासरी कशापासून तयार करतात? बांबूपासूनच बनवतात बांबूचीच ना असते. वेणू. बांबू बांबूचीच बनवतात ना, म्हणून वेणू म्हणजे बरोबर आहे ते. म्हणून त्याला हो वेणू आपली म्हणतात. ती कृष्णाच्या हातात. शिडी पण बांबूची बनवतात. हो आता असं आपल्याला सगळे शोध नाही लावायचे. बांबूचे बरेच उपयोग आहेत. हे लक्षात घ्यायचंय. नाही शिडीला मग कळप काय वेणू म्हणतात हे म्हणत नाही. माहिती. बरं मग आता आपण जसं समजलं? ठरलं हा. तसं मी सरांना सांगतो की एखादा पेपर टाका म्हणजे आज किंवा उद्या. तुम्हाला मग 15 तारखेपर्यंत वेळ मिळेल. तुम्ही तो पेपर रेफर करा. त्याप्रमाणे सोडवायचा पण प्रयत्न करा. हे करून आपलं प्रयत्न करतो PDF सर. पण मी आज हो पाठवीन हो. तुम्हाला. आणि मग आपण हा. 16 तारखेला तो पेपर सोडवायचा प्रयत्न करू. ओके. ओके. आणि ठीक मग आहे सर. आणि मग तुम्हाला एखादा आयडिया येईल की पेपर कसा असतो. मग तुम्ही 16 तारखेनंतर एक स्वतःहून मग ते रिव्हिजन तेव्हा आपण 16 तारखेला ठरवू कसं करायचं ते. ठीक आहे ना. आपण सरांना अच्छा. पण बोलू त्या चालेल दिवशी चालेल आणि मग सर हा. मग तुम्हाला आणखीन गाईड हे करतील. प्रसाद ठीक आहे ना. हा हा. मग आता 16 आपण तारखेला मग हाच क्लास जॉईन करायचा हो आहे. हो 9 वाजताच करू. संध्याकाळचा. ठीक आहे ना. ठीक आहे. हा. चालेल. मग हो. आता आपण ड्रॉप विषय आणखीन काही सांगायचंय का? नाही थांबूया. नाही, फळाच्या थांबूया गप्पा ना. कोण कोण कुठल्या गावाहून जॉईन झालंय ते काहीच माहिती नाहीये. म्हणून विचारते. ठीक आहे. चला मग आपण आता ड्रॉप होऊया. ठीक आहे ना. थांबूया. चला थांबूया आपण आता. धन्यवाद ताई. नाही ना बेस्ट ऑफ थँक्यू. लक. अभ्यास धन्यवाद. करा. उषाताई. धन्यवाद ताई.
धन्यवाद 2 दिवस आहोत सुट्टी आहोत आम्ही. सर हा? सर खूप खूप धन्यवाद. ओके चला. सुट्टी 2 दिवस का? धन्यवाद सर, धन्यवाद हो ताई. हा पल्लवी सुट्टी ताई, 2 दिलीप दिवस. हो. ताई, सगळ्यांना धन्यवाद. म्हणजे तुम्हाला 14 केला. धन्यवाद आणि आणि सर सॉरी, पल्लवी ताई, दिलीप सर्वांना सर, संक्रांतीच्या शुभेच्छा. सगळ्या हो सगळ्यांना संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यांना तिळगुळ घ्या धन्यवाद आणि धन्यवाद. गोड गोड बोला. शुभेच्छा सर्वांना. बोला. आणि काही ज्यांना तिळगुळ मतदानाचा न घेता अधिकार आहे सगळे त्यांनी गोड बोलतायत. मतदान जरूर करा. हो होय हो होय. हो, मतदानाशिवाय राहायचंच नाहीये. हो ओके. काही काही आपल्या शंका आपल्या असली तर वाया तुम्हाला नाही गेली. दोघांना त्रास देऊ आम्ही. काही हरकत नाही. हो, ग्रुपवर ग्रुपवर टाका म्हणजे टाकायचं ना, ग्रुपवर ग्रुपवर टाका नक्कीच. म्हणजे सगळ्यांनाच कळतील त्या शंका म्हणजे आणि मग नक्कीच होय होय. ठीक ओके. चला. ओके. ओके. खूप खूप धन्यवाद. जय धन्यवाद सर. गुरु. खूप खूप धन्यवाद. जय गुरु सर, जय गुरु ताई. जय गुरु जय गुरु. जय गुरु. शुभरात्री. जय गुरु. जय गुरु. शुभरात्री. 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 हो.